अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, उद्या 14 जानेवारी बघा, अत्यंत महत्त्वाचा आणि सर्वात मोठा दिवस, कारण उद्या आहे नवीन वर्षातील जानेवारी महिन्यातील पहिला सण। बघा, उद्या भोगीचा सण आहे। खरं तर मकर संक्रांतीच्या आधीचा जो दिवस असतो त्या दिवसाला भोगी असं म्हटलं जातं। या दिवशी आपण आपल्या आयुष्यात असलेले जे भोग, संकट, विघ्न आहेत ह्या सर्वांचा नाश करण्यासाठी काही विशेष उपाय करत असतो। हा दिवस जो आहे तो आयुष्यातील भोग संपवण्यासाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो। बघा, भोगीच्या दिवशी स्नानाला, दानाला, दीपदानाला आणि अन्नदानाला अत्यंत विशेष महत्त्व आहे। आता उद्या भोगीचा सण आहे। ज्यांच्याही आयुष्यात खूप अडथळे आहेत, संकट खूप आहेत, काही दारिद्र्य आमच्या आयुष्यातून संपतच नाहीये, घरातून गरिबी हटतच नाहीये, त्या प्रत्येकाने उद्याच्या दिवशी म्हणजे उद्याची संधी कुणीच सोडू नका। उद्याच्या दिवशी तुमचे हे भोग, संकट, दारिद्र्य, विघ्न हे सर्व काही संपवण्यासाठी जितके जास्त शक्य होतील तितके जास्त उपाय करा। यातील एक महत्त्वाचा आणि विशेष उपाय मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। बघा, उद्या भोगीच्या दिवशी आपल्याला एक दिवा लावायचा आहे। दिव्याखाली काही या वस्तू घालायच्या आणि दिव्यात या काही वस्तू घालायच्या। ज्या वस्तू दिव्यामध्ये घातल्याने किंवा दिव्याखाली ठेवल्याने तुमच्या आयुष्यामध्ये असलेलं सर्व जे काही दुःख आहे ते संपून जाईल, तुमचे भोग संपून जातील, तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी येईल आणि तुमच्या घरातील जे वातावरण आहे ते प्रसन्न होईल। घरामध्ये कितीही कलह असतील, कितीही कटकटी असतील, घरामध्ये कितीही कुठला त्रास असेल, त्या सगळ्या त्रासांचा आणि सगळ्या वाईट शक्तींचा अंत होईल। पुन्हा एकदा सांगते, उद्याचा जो दिवस आहे तो आपल्या आयुष्यातील दुःखांचा नाश करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। त्यामुळे उद्याच्या दिवशी जितके शक्य होतील तितके जास्त उपाय आवर्जून करा। पुढचे काही उपाय जे आहे ते पुढे तुम्हाला सांगणारच आहे, मात्र आत्ताच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला उद्या सकाळीच करावायचा एक महत्त्वाचा उपाय सांगत आहे। आता उपाय काय आहे ते ऐकण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, सकाळी लवकर उठा। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे उद्या भोगी आहे, त्यामुळे आपल्याला सूर्याला न चुकता न विसरता अर्घ्य द्यायचे। पहिली गोष्ट म्हणजे स्वच्छ सुंदर स्नान करायचे। आता स्नानाचे भरपूर नियम आहेत आणि स्नान कसं करायचं आहे हे पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगते। त्याच पद्धतीने स्नान करायचं आहे, त्यानंतर सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे आणि त्यानंतर हा दिवा तुम्हाला लावायचा आहे। दिवा कुठे लावायचा? तर घरामध्ये जो दक्षिण भाग आहे, घरामध्ये जो दक्षिण भाग, दक्षिण दिशा असेल, दक्षिण कोपरा असेल, त्या दिशेला हा दिवा लावायचा आहे। दक्षिण दिशा किंवा दक्षिण भाग हा यमाचा भाग म्हटला जातो। दक्षिण दिशा ही नकारात्मकतेचा नाश करणारी, वाईट शक्तींचा नाश करणारी, दारिद्र्य आणि दुःख संपवणारी दिशा मानली जाते। म्हणून आपल्याला उद्याच्या दिवशी दक्षिण दिशेला हा दिवा लावायचा आहे। सगळ्यात अगोदर एक छोटीशी प्लेट घ्यायची आहे, ठीक आहे। एक छोटी प्लेट घेऊन त्याच्यामध्ये एक हळद कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे। स्वस्तिक काढल्यानंतर या स्वस्तिकावरती तुम्हाला एक मूठभर तांदूळ आणि मूठभर तुम्हाला अख्खे असणारे धने घालायचे। मूठभर तांदूळ, मूठभर अख्खे धने घालायचे, वरती हळद कुंकू घालायचं आहे आणि हे सगळं मिक्स करायचे। हळदी कुंकवामध्ये हे तांदूळ आणि जे धने आहेत ते तुम्हाला मिक्स करायचे आहेत। मिक्स करून झाले की त्यानंतर तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे। बघा, आता आपण इतर वेळेस जेव्हा दिवे लावतो, दीपदान करतो, जे काही असेल, तर त्यावेळेस कसे आपण दिवे लावतो तर मी तुम्हाला नेहमी सांगत असते, मातीचा घ्या, पंचधातूचा घ्या, तांब्याचा घ्या, पितळेचा घ्या। पण उद्याच्या दिवशी आपल्याला जो दिवा घ्यायचा आहे तो कणकेचा बनवून घ्यायचा आहे। बघा, कणकेचा दिवा हा सर्व दिव्यांमध्ये सर्वश्रेष्ठ दिवा मानला जातो आणि याच्यामध्ये नकारात्मकता किंवा ज्या काही बाधा असतील, वाईट शक्ती असेल, ह्या सगळ्या वाईट शक्तीच्या शोषणाचं प्रमाण आहे ते या दिव्यामध्ये खूप जास्त आहे आणि हा दिवा माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे। घरामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्यांची प्राप्ती करण्यासाठी कणकेचा दिवा हा विशेष प्रभावी असतो। म्हणून आपल्याला उद्याच्या दिवशी कणकेचा दिवा घ्यायचा आहे। कणकेमध्ये थोडंसं अगदी चिमूटभर मीठ घाला, हळद घाला आणि त्याचा एक दिवा बनवून घ्या, ठीक आहे। आता हा जो दिवा बनवलेला आहे याला 5 बोटं हळद कुंकवाची लावा आणि या दिव्यामध्ये 2 वातींची पिळून अशी एक वात घाला। उद्याच्या दिवशी आपल्याला मोहरीचंच तेल लागणार आहे। मी तुम्हाला सांगते, 1001% मोहरीचंच तेल घ्या। जे खूप खेड्यात राहतात, ताई आम्ही उपाय बघितलाय पण मोहरीचं तेल काही केल्या मिळेना, त्यांनी काय करा, घरामध्ये असलेलं जे तेल आहे
ते तेल घ्या आणि आपण जी फोडणीसाठी मोहरी घालतो, काळी किंवा पिवळी, जी कुठली असेल, पिवळी मोहरी नाही घालत, काळीच घालतो, तर ती मोहरी तुम्हाला त्याच्यामध्ये घालायची आहे. ठीक आहे. आता हे तेल घातलं की त्यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला ज्या काही वस्तू सांगते या वस्तू घालायच्या आहेत. यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट घालायची आहे ती म्हणजे 5 अख्ख्या शाबीत लवंगा. 5 अख्ख्या शाबीत लवंगा आणि त्याच्यानंतर चिमूटभर याच्यामध्ये घालायची आहे तुम्हाला हळद. मिठाचे 4 ते 5 खडे घालायचे. समजा बारीक वाटलेले मीठ असेल तर एक चिमूटभर ते मीठ घालायचं आहे. आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट टाकायची आहे ती म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये थोडेसे काळे तीळ घालायचे. ठीक आहे. काळे तीळ घालून झाले की त्यानंतर तुम्हाला 7 अख्खे काळे मिरी घ्यायचे. 7 अख्खे काळे मिरी. आणि घरामध्ये असलेले जे सदस्य, ज्या व्यक्ती आहेत ज्यांच्या पाठी खूप दारिद्र्य, दुःख, संकट आहेत, ज्यांचे भोगच संपत नाही असं तुम्हाला वाटत आहे, तर त्या प्रत्येक व्यक्तीवरनं हे 7 काळे मिरी उतरवायचे. प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळे काळे मिरी नाही घ्यायचे, तर सगळ्यांसाठी एकत्रित 7 काळे मिरी घ्या. मुठीत घ्या. ती मूठ सगळ्यांवरून उतरवा. घराच्या मुख्य दरवाज्यावरून उतरवा. घरातील 4 कोपऱ्यांवरून, घरामध्ये असलेली जी आपली तिजोरी आहे त्या तिजोरीवरून देखील तुम्हाला उतरवायची आहे. उतरवल्यानंतर हे जे काळी मिरी आहे ते त्या दिव्यामध्ये घालायचं आहे. आयुष्यातील जे संकट, दुःख, विघ्न जे काही आहे ते सगळं दूर होण्यासाठी त्या दिव्याजवळ तुम्हाला मनोमन प्रार्थना करायची आहे. आणि घरामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्यांची प्राप्ती करण्यासाठी देखील तुम्हाला मनोमन प्रार्थना करायची आहे. हे सर्व काही तुमचं करून झालं की त्यानंतर हा दिवा तिथेच त्या दक्षिण कोपऱ्याला तसाच ठेवून द्या. अगदी दिवसभर प्रज्वलित ठेवा. सायंकाळी 6:30 ते 7 वाजले, सायंकाळी 6:30 ते 7 वाजले, लक्ष्मी प्राप्तीची वेळ ज्याला म्हणतो, त्या वेळात काय करायचं, तर हा जो दिवा आहे या दिव्यात घातलेल्या ज्या वस्तू आहेत त्या तुम्हाला काढायच्या आहेत. बघा, सायंकाळी हा दिवा उचलायचा आहे. फक्त दिवसभरच दिवा प्रज्वलित ठेवायचा आहे. सायंकाळी या दिव्यात घातलेल्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तू तुम्हाला काढायच्या आहेत. मातीच्या पंटीत घालायच्या आहेत. 4 ते 5 कापराच्या वड्या घालायच्या आहेत. आणि ह्या सर्व ज्या वस्तू आहेत त्या वस्तू जाळून त्याचा संपूर्ण घरामध्ये धूर करायचा आहे. ठीक आहे. आणि जो दिवा तुम्ही घेतलेला आहे कणकेचा, तो तुम्ही कुठल्या एखाद्या वारुळाजवळ, म्हणजे जिथे मुंग्या, किडे असतील तिथे त्या पक्ष्यांना खायला घाला, किंवा मग गाय मातेला खाऊ घातला तरीही चालेल. आणि त्या दिव्याच्या खाली ठेवलेले जे धने आणि तांदूळ होते, तर तुम्हाला तर त्याचं काय करायचं आहे, तर 4 लाल रंगाचे छोटे छोटे तुकडे घ्यायचे कापडाचे. 4 लाल रंगाच्या कापडाचे छोटे छोटे तुकडे घ्यायचे आहेत. आणि त्या 4ही कापडांमध्ये थोडे थोडे हे धने आणि तांदूळ तुम्हाला टाकायचे. 4 चांगल्या पोटल्या तयार करायच्यात, एक एक गाठ मारून. आणि ह्या ज्या 4 पोटल्या तयार होतील ह्या घरातील 4 कोपऱ्यांना अखंड वर्षभर ठेवून द्यायच्या आहेत. बघा, जेव्हा तुम्ही हा दिवा प्रज्वलित कराल दक्षिणी दिशेला आणि दिव्यामध्ये या सर्व वस्तू घालाल, तेव्हा तुमच्या घरातील नकारात्मकता, निगेटिव्हिटी, दारिद्र्य सगळं काही त्या गोष्टींमध्ये शोषलं जाईल. तुमच्या आयुष्यात, तुमच्या जीवनात, तुमच्या घरात असलेलं, घरातील प्रत्येक सदस्यामध्ये असलेले जे भोग आहे ते सगळं त्यामध्ये जमा होईल. जेव्हा रात्री तुम्ही याचा दूर कराल तेव्हा लक्षात घ्या, तुमच्या आयुष्याचे तुमच्या आयुष्याचे जे भोग आहेत ते भोग संपून जातील. तुमच्या भोगांचा नाश होईल. तुमच्या जीवनामध्ये असलेलं जे दारिद्र्य आहे ते क्षणात नष्ट होईल. आणि याच्या वासाने, याच्या धुराने तुमच्या घरातील लक्ष्मी जागृत होईल. तुमचं नशीब चमकायला लागेल. तुमचं नशीब तुम्हाला साथ द्यायला लागेल. कारण नकारात्मकता आणि जेव्हा निगेटिव्हिटी संपेल तेव्हा तुमचं नशीब जे आहे ते उजळायला लागेल. आणि जेव्हा तुम्ही हे तांदूळ आणि धने, तांदूळ आणि धने म्हणजे काय, तर ज्याला आपण लक्ष्मी स्वरूप समजतो, हे अभिमंत्रित केलेले तांदूळ आणि धने जेव्हा तुम्ही या भोगीच्या दिवशी 4ही कोपऱ्यांना तुम्ही तुमच्या घरामध्ये ठेवाल, तेव्हा लक्षात घ्या, अखंड तुमच्या घरामध्ये लक्ष्मीची प्राप्ती होईल. चहूबाजूने तुमच्या घरामध्ये लक्ष्मी जागृत राहील. माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये सदैव स्थिर राहील. पैशांच्या अडचणी सुटतील. घरामध्ये सदैव जे वातावरण आहे ते प्रसन्न राहील. अत्यंत साधा सोपा उपाय आहे. उद्या सकाळी हा उपाय आवर्जून करा. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.